रोज रोज घरासमोर कोणती बरं नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्या काढाव्यात हा प्रश्नही तुम्हाला पडत असेल तर चला मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदीच नवीन डिझाईनच्या रोजच्या 4 रांगोळ्या. नमस्कार सर्वांना, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत रोज काढण्यासाठी नवीन डिझाईनच्या 4 रांगोळ्या. त्याच डिझाईन काढून रोज कंटाळा येतो, मग काहीतरी नवीन काढायचे आहे, म्हणून तर बघूया आजच्या भागामध्ये. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने एक त्रिकोण काढून घेतलेला आहे. तर बरोबर मध्ये आपण त्रिकोण काढून त्याच्या बाजूला 3 रेषा मारून त्याबरोबर केंद्र सर्कलमध्ये राऊंड फिरवून घेतल्या आणि तिन्ही टोकांना आपण छोटे छोटे अशी व्हाईट कलरनेच फुले काढून घेणार आहोत. अगदीच फ्री हँड रांगोळीप्रमाणे आहे, आपल्या आवडीप्रमाणे कोणती डिझाईन पाने फुले काढू शकता. तर बरोबर मध्ये आपण एक रेड कलरचा डॉटसुद्धा देऊन घेतला आणि फुलांच्या मध्ये लाईट असा येलो कलर स्प्रेड करून घेणार आहोत आणि अगदीच तिन्ही रेषांच्या टोकांवरती येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि टोकालाच ग्रीन कलरचा एक डॉट्स दिला. तर बघू शकता अतिशय सुंदर, सोपी आणि पटकन होणारी ही आपली डेली यूज रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. आणि फुलांच्याच मध्ये सुद्धा आपण 2-2 अशा रेषावरून त्यावरती एक कळी काढून घेतलेली आहे. तर बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झालेला आहे. बघूया 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 2 समांतर रेषा मारून घेतल्या. व्हाईट कलरच्या रांगोळीनेच बरोबर मध्ये एक डॉट देऊन आपण त्यावरती एक फूल बनवून घेणार आहोत. अगदीच तुम्ही हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने सुद्धा फूल बनवू शकता. आणि बरोबर दोन्ही रेषांच्या टोकांना 2-2 असे आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने डॉट्स देऊन घेणार आहोत. फ्लावर्समध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर स्प्रेड केला आणि खालीच रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण रेषा मारून व्हाईट कलरचे डॉट्स देऊन एक फूल बनवून घेणार आहोत. अगदीच ही सुद्धा छोटी, सुंदर, सोपी आणि फक्त व्हाईट कलरने सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढली तरी छान दिसते. अगदीच खूप सारे कलरचे डबे काढण्याची गरज नाही, एकाच रांगोळीने सुद्धा सुंदर असा लुक तयार होतो. तर बघू शकता आपण ते डॉट्स आतल्या बाजूला ओढून बरोबर मध्ये एक रेड आणि येलो कलरचा डॉट्स देऊन घेतलेला आहे आणि बाजूचेच डॉट्ससुद्धा बोटाच्या साहाय्याने थोडे थोडे प्रेस करून घेतले आणि फ्लावरच्या मधोमध रेड कलरचा डॉट्स देऊन घेतला. तर बघू शकता फायनल लुक रेडी आहे. आता बघूया 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण अल्टरनेट अशा एक मोठी, त्यापेक्षा छोटी आणि त्यापेक्षा छोटी अशा 3 रेषा मारून घेतल्या आणि रेषेच्याच वरती व्हाईट कलरचे एक ट्रायंगलमध्ये डॉट्स देऊन घेणार आहोत. तर मोठी मोठी आपण डॉट्स दिलेली आहे, हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने सुद्धा देऊ शकता. आणि व्हाईट डॉट्सच्याच मध्ये आपण पर्पल कलरचे सुद्धा डॉट्स देऊन घेणार आहोत. अगदी सुंदर आणि सोपी अशी हे व्हाईट आणि पर्पल कलर कॉम्बिनेशन आहे आणि काडीच्या साहाय्याने किंवा टोकदार लोखंडी रॉडने आपण ते आतल्या बाजूला ओढून घेतलेत. सगळेच डॉट्स आपल्याला आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत आणि मध्ये आपण येलो कलर लाईट असा स्प्रेड करून घेतला. एक व्हाईट कलरचा डॉट्स देऊन थोडासा तो प्रेस करून एक काडीच्या बरोबर साहाय्याने एक फ्लावर्स बनवून घेणार आहोत आणि तेच फुलांच्या व्हाईट कलरच्या पाकळ्या बाहेरच्या बाजूला ओढून घेतल्या. फुलाच्या मध्ये सुद्धा लाईट असा रेड कलर स्प्रेड केलेला आहे. अतिशय सुंदर असा फूल तयार झालं.
आणि रेषांवरतीच राऊंड अशी तुरा काढून घेतला आणि बरोबरमध्ये येल्लो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट्स देणार आहोत. तर बघू शकता आपली सुंदर आणि सोपी अशी ही रांगोळी तयार झालेली आहे. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण चॅनलवर रोजच अपलोड करत असतो. तर बघा आपला हा फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या मंगळवार आहे, तर मंगळवार निमित्त आपण गणपती बाप्पाची एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे. अगदीच व्हाईट कलरच्या रांगोळीने आपण एक फांदी काढून घेतली. फांदीवरती पानेसुद्धा काढून बाजूलाच आपण एक गणपती बाप्पाच्या श्रीमध्ये शेप तयार करून घेणार आहोत. आणि खालीच आपण एक जास्वंदाचे फ्लावरसुद्धा पिंक कलरमध्ये तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता आपण फ्लावर्स अगदीच बोटाच्या साहाय्याने हळूवारपणे फिरवून पाकळ्या तयार करून घेतल्या. काडीने बरोबर आतल्या बाजूला ओढून त्यामध्ये लाईट असा पिंक कलर आणि पर्पल कलर स्प्रेड केलेला आहे. येल्लो कलरने बरोबर मधून एक तुरासुद्धा काढून घेतला. बाजूलाच फांदीवरती छोट्या छोट्या अशा कळ्यासुद्धा काढून घेणार आहोत. लाईट असा व्हाईट कलर पानांमध्ये स्प्रेड केला. ग्रीन कलरचे पानांवरती रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि अगदी सोंडेवरती येल्लो आणि रेड असे डॉट्स देऊन बाजूलाच एक स्वस्तिकसुद्धा काढलेले आहे. तर आजच्या सगळ्याच रांगोळ्या बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. आणि आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी घेऊन आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आपल्या रांगोळ्या बघत राहा. धन्यवाद. बाय बाय.